एव्हरीवन, कसे आहात सगळे? माझं मस्त सकाळचं सगळं काही जे नॉर्मल रुटीन आहे तो झालेला आहे. आता वाजले आहेत संध्याकाळचे 6:30. मी आता एका फंक्शनला चालले. कदाचित तुम्हाला टायटलवरनं समजलंच असेल की मी कशाबद्दल बोलते, पण कोणाचं फंक्शन आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. तर सनी गेला आहे क्लिनिकला, नायसा सुद्धा नाही, आणि मी आता फटाफट रेडी होते. पण रेडी होण्याच्या आधी मला तुमच्याबरोबर काही प्रोडक्टचं रिव्ह्यू शेअर करायचं होतं. सो आजकाल आपली जी धावपळीची लाईफ आहे तिथे आपल्याला सगळ्या काही गोष्टी इन्स्टंट पाहिजे असतात, जसं की इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट टी, सगळं काही इन्स्टंट पाहिजे असतं. तसंच मला एक सोल्युशन मिळालेलं आहे फॉर द इन्स्टंट ब्राईटनिंग स्किन, आणि त्याबद्दल मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. सो मी ज्या प्रोडक्टबद्दल बोलते तो आहे मामाअर्थचा राईस वॉटर टोनर फेस क्रीम. सो हा सोल्युशन आहे फॉर अवर डल अँड डिहायड्रेटेड स्किन. बट हा प्रोडक्ट यूज करण्याच्या आधी सर्वात आधी मी माझा जो फेस आहे तो प्रॉपरली वॉश केलेला आहे. त्यानंतर मी अप्लाय करणार आहे मामाअर्थचा राईस वॉटर डेवी फेस टोनर. सो ह्या टोनरमध्ये द मेन 2 इंग्रेडियंट्स आहेत ते आहेत राईस वॉटर अँड 4% नायासिनअमाइड. ह्याचं जे टेक्स्चर आहे तुम्ही बघू शकताय, खूपच लाईट वेट आहे आणि इझिली माझ्या स्किनमध्ये इवन ते ॲब्झॉर्ब झालेलं आहे. राईस वॉटर हायड्रेट्स अवर स्किन आणि नायासिनअमाइड हेल्प्स टू रिड्यूस पोर्स जे आपल्या स्किनवर येतात. सो तुम्ही बघू शकतात की किती लाईट वेट आहे आणि इझिली माझ्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे. सो त्यानंतर मी अप्लाय करणार राईस वॉटर टोनर फेस. हा जो फेस क्रीम आहे हा बनवला गेला आहे विथ द गुडनेस ऑफ राईस वॉटर, आणि असं म्हटलं जातं की ह्याच्यामुळे आपली जी स्किन आहे ती ब्राईटन होऊन जाते अलॉंग विथ द पॉवर ऑफ नायसिनअमाइड ठेवतो आणि आपल्या स्किनला 24 आवर्स हायड्रेटेड ठेवतो. त्याचबरोबर हे टॉक्सिन फ्री आहे, सो आपण एव्हरीडे यूज करू शकतो. अँड द बेस्ट पार्ट म्हणजे हे सुपर अफोर्डेबल आहे ॲट अ प्राइस ऑफ जस्ट ₹399. जो प्रोडक्ट आहे तुम्हाला अप्लाय करून दाखवणार आहे ओनली ऑन माय वन साइड. सो तुम्ही डिफरन्स जो आहे तो इझिली बघू शकताय. सो यू कॅन सी द डिफरन्स. मी ह्या साईडला जो फेस क्रीम आहे तो अप्लाय केलेला आहे आणि डिफरन्स तुम्ही बघू शकतायत माझ्या स्किनमध्ये. जर इन केस तुम्हाला कोणाला हा प्रोडक्ट घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्याचे लिंक दिलेली आहे. मामाचे प्रोडक्ट्स तुम्हाला ॲमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट आणि पर्पलवर मिळतील. त्याचबरोबर तुम्ही माझं कुपन कोडसुद्धा यूज करू शकता ज्याच्यावरती 20% ऑफ आहे, आणि माझा कुपन कोड आहे रचना 2024. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मामाअर्थ लिसन्स टू यू. म्हणजे तुम्ही जे पण फीडबॅक द्याल प्रोडक्टवरती मामाअर्थ तुमचं नक्कीच ऐकेल. कारण आता नुकतंच ते ऑनियन शॅम्पू जे आहे ते इम्प्रूव्ह केलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ युअर इनपुट्स. सो मामाअर्थ नेहमी अपग्रेड करत राहतो त्यांच्या प्रोडक्ट्सला रिसर्च अँड इनोव्हेशन्स फॉर बेटर क्वालिटी. आणि त्याचबरोबर जसं की सगळ्यांनाच माहिती आहे मामाअर्थचे प्रोडक्ट्स ऑनलाईन तर मिळतातच, बट आता ते ऑफलाईन सुद्धा आपल्याला मिळायला लागले. की तुम्हाला तुमच्या नियरेस्ट स्टोर्सवर मामाअर्थचे प्रोडक्ट्स दिसले तर मला नक्की कॉमेंट किंवा मेसेज करून सांगा. सो मला माझ्या स्किनवरती जे अप्लाय करायचं होतं ते मी सगळं अप्लाय केलेलं आहे. आता मी फटाफट रेडी होते आणि मग आपण जाऊ.
व्यायामाला जाऊ पद्मासन घालून स्लिम क्रीम होऊ स्लिम संपूर्ण शरीराचा पेलून दार उघडीसाठी घेतला कमरेचा आधार खेळती अंगणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी माहेरचा वारा मित्र मोहरांनी कुणी दृष्ट त्याची काढारी कान वाजवी बासरी त्या नटून चालल्या मथुरा बाजारी बासरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी झाला उशिरा कशी रे धरलीस माझी वेळी डोशाचा रेडीमेड आटा ऑफिसला जाताना अमेय करतो मला टाटा 3 3 4 1 2 3 3 4 1 2 3 3 4 आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा जिमा खेळतो जिम बोरी जिम कपाळाचा भीम जिम गेलं फुटून बोरी गेल्या उठून सर सर गोविंदा कोणी चुकलं नाही कोणी सोडून गेलं नाही सगळ्यात मासा सू बाई पुतळी कापूस घ्या गोरी जुनी कापूस आमचा करते तोडबाई आणि तोड किस बाई किस आवडा किस बाई किस सुधी किस बाई किस गाजर किस बाई किस दोडका किस उडकाई चौधरी कुटुंबियांनी मांडलाय मंगळागौरीचा थाट बाई मंगळागौरीचा थाट खुर्ची बाई खुर्ची नेताची खुर्ची माझ्याशी उघडी घेते लवंगी मिरची कोण लवंगी मला माहिती
ठिकाणी जायला मिळतं. तिची जी जिद्द आहे ती इतकी आहे की तिला एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेलच. त्याच्यासाठी ती जग वरती खालती करेल, पूर्ण उलटापालट झाले पण ती वस्तू तिला पाहिजे असेल तर ती आणते, मिळवते. तसंच ती स्पर्धेचं पण आहे. एखाद्या स्पर्धेत जायचं ठरवलं तर ती कधीही मागे हटणार नाही. मग त्याच्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला कार्यक्रम नंतर तुम्ही सांगा. काही खटकलं असेल, काही कमी असेल तरी सांगितलं तरी चालेल, त्यात आम्ही सुधारणा करू. बाकी कसं काय वाटतं ते सगळं बेबीताईंजवळ निरोप द्या. नमस्कार. आज आपल्या तन्वीची मंगळागौर आणि सर्वप्रथम मी चौधरी आणि तेलवणी परिवारातर्फे सर्वांचे हार्दिक आभार मानते की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमात उपस्थिती दाखवली. आणि खरंच या सगळ्या महिला वर्गाचा खरंच खूप कौतुक, कारण एवढ्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही आज इथे आलात आणि अतिशय सुंदर सादरीकरण केलं. खरं तर प्रत्येक कार्यक्रमाची शोभा की त्या कार्यक्रम कसा सादर होतो याच्यावर असते. आणि आज खऱ्या अर्थाने त्याने प्रत्येक खेळामधून फक्त मंगळागौरीचे खेळ हे दाखवले, तर त्याबरोबर जी आपली नैतिक मूल्य आहेत ही सुद्धा त्यांनी जोपासण्याचा खूप चांगला प्रयत्न केलाय. आणि त्यासाठी तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन. आणि खऱ्या अर्थाने महिला सशक्तीकरणाची शक्ती आज या महिला मंगळागौरीमधनं आपल्याला दाखवली आहे. थँक्यू सो मच फॉर मेकिंग माय डे सो स्पेशल. स्पेशली मम्मी, माझे पप्पा, माझे मॉम, डॅड, अमेय अँड एव्हरीवन आणि द टीम. थँक्यू सो मच अँड आय फील रियली ब्लेस्ड. थँक्यू अशा सुंदर रीतीने तन्वीचं मंगळागौर संपन्न झालं. खूपच सुंदर झालं, म्हणजे मजा आली. आम्ही सुद्धा त्यात खेळलो आणि तन्वी खूप सुंदर दिसत होती आणि छान वाटलं सगळ्यांना परत एकदा भेटून. खास करून त्या सगळ्या स्त्रियांना, म्हणजे डिफिकल्ट आहे ते खूप डिफिकल्ट. बघताना आपल्याला असं वाटतं की सो इझी, आपण असं करून जाऊया, पण नाही आहे तसं. ते खूपच डिफिकल्ट आहे. आपण जेव्हा तिथे उभं राहतो ना तेव्हा आपल्याला समजतं की हे म्हणजे किती ह्यांनी मेहनत घेतली आहे हे करायला. रोज प्रॅक्टिस करत असतील तेव्हा हे ते परफेक्ट झालेले आहेत. आणि मुलीसुद्धा एवढ्या छान प्रकारे करत होत्या. सो कॉलेज गोईंग, ऑफिस गोईंग ह्या सगळ्या मुली होत्या. सगळ्या बायकाच होत्या. आपलं घरातलं सगळं काही काम करून त्यांचं जे कला आहे ते जोपासतायत. म्हणून खूपच छान वाटलं सगळ्यांना बघून. म्हणजे कळलं की स्त्री शक्ती मेन म्हणजे आज तन्वीचं मंगळागौर तर होतंच, बट एका स्त्रीला सेलिब्रेट केलं गेलं आहे. आणि किती छान वाटलं, किती पॉझिटिव्हिटी होती. म्हणजे मला एवढं आवडलं ना की काही बायका वर्किंग आहेत, काही मुली जसं मी बोलली कॉलेजला जात आहेत, शिकतायत, काही मुली ऑफिसला जात आहेत, काही जण हाऊसवाईफ आहेत. बट ते सगळं काही मॅनेज करून घरातलं इथे आलेले त्याने तो कार्यक्रम एवढा सुंदर तऱ्हेने पार पाडला. आणि मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे जे मंगळागौर असतं ना युजली 2.5 ते 3 तास असतं आणि ते कंटिन्यूस नाचतात. त्याचबरोबर कंटिन्यूस जी फर्स्ट मिनिटाला जी स्माईल असते ना ती शेवटच्या मिनिटापर्यंत ती स्माईल कॉन्स्टंट असते. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव म्हणजे अजिबात ते इरिटेट झालेले नसतात. आपण लगेच थकतो लगेच. ऑफकोर्स ती एक प्रत्येकाची आवड असते, तर त्यांना ते गोष्टी आवडतात, ते मनापासून ते करतात. आणि
छान वाटलं, म्हणजे एवढं मस्त वाटत होतं त्यांच्याकडे बघूनच, एवढं पॉझिटिव्ह फील होत होतं की त्यांचं नुसतं तो हसरा चेहरा बघून एक आपल्यात सुद्धा उत्साह येत होता की आपण सुद्धा हे करायला पाहिजे. आणि येस, एनर्जी खूप लागते या ह्याला, म्हणजे थोडीशी फुगडी काय केली की आम्ही लगेच दमलो. हे तर कॉन्स्टंट ते करत होते आणि त्यांचा जो ॲक्च्युली करून करून तो जो स्टॅमिना आहे ना तो सुद्धा इन्क्रीज झालेला आहे. बट हॅट्स ऑफ टू दिस टू ऑल द लेडीज की त्यांनी एवढं छान प्रकारे ते सादर केलं. आणि थँक्यू सो मच ताई, बेबीताई, की त्यांनी एवढं छान तो कार्यक्रम ठेवला आणि बघितलं. कारण युजली मंगळागौर नाही करत, बट आजकाल कसं प्रत्येकाची एक आवड असते, म्हणून आवडीने प्रेमाने आपण मंगळागौरचा कार्यक्रम ठेवतो. आणि तन्वी नवीन सून आहे, सो छान वाटलं. तन्वी सुद्धा खूप एक्सायटेड होती, तन्वीने सुद्धा सगळं काही फर्स्ट टाइम पाहिलं म्हणून मस्त वाटत होतं आणि सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. बट सिरियसली हॅट्स ऑफ टू ऑल द लेडीज, कारण एवढी एनर्जी, एवढं स्टॅमिना आणणं खूप डिफिकल्ट आहे. वेन आय नो की त्यांनी सगळं काही घरातलं ते आवरून तिथे आल्या असतील, कारण बाईचं आयुष्य एवढं सिम्पल नाही आहे. आता सुद्धा खेळ झाल्यानंतर ते पहिले घरी जातील, पहिले कोण कसं प्रॉपरली जेवलंय की नाही, जेवण नसेल बनवलं तर जेवण बनवतील. सो दिस इज व्हॉट आवर लाईफ इज. आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला सेलिब्रेट केलं जायला पाहिजे. खूप जागेवर खूप गोष्टींसाठी एकमेकींना खेचले जातं ना. ॲप्रिशिएट करा, किती छान, म्हणजे आपण जेवढं एका स्त्रीला ॲप्रिशिएट करू तेवढी ती स्त्री पुढे जाईल, मला असं पर्सनली वाटतं. आणि मग ते कोणतंही फील्ड असो, नॉट नेसेसरी की ती बाई फक्त वर्किंगच असेल किंवा ती ऑफिसला जाणारीच असेल, कोणताही क्षेत्र असो, प्रत्येक बाईला सेलिब्रेट केलं जायला पाहिजे. हाऊसवाईफला सुद्धा, बिकॉज ती सुद्धा इक्वली तेवढीच मेहनत घेते. मग मी आता निघतेच आणि सुद्धा क्लिनिकवरनं येत असेल. सो लेट्स गो.